नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असे टम्म फुगलेले फुलके बनवणार आहोत. तेही गव्हाच्या पिठाचे नाही तर ज्वारीच्या पिठाचे. अगदी खायला सुद्धा हलके फुलके आणि मस्त होतात. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथे मी घेतलेले 1 वाटी फुल भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अगदी फुल भरून 1 वाटी ज्वारीचं पीठ. आणि छान आपल्याला 30 वाटी भरून आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. अगदी गरम पाणी घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेते त्यामध्ये. आणि एका साईडला आपल्याला गरम गरम आहे तोपर्यंत दाबून ठेवायचं आहे, म्हणजे छान आपलं पीठ मऊ होतं. या पद्धतीने 2-3 मिनिटं छान आपण दाबून ठेवलं होतं पीठ गरम गरम. आता थोडस मोकळं करून घेऊया, म्हणजे थंड होईल. या पद्धतीने त्यातच अगदी थोडस चवीनुसार मीठ घालून घेते. छान थंड झाल्याच्या नंतर आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं गरम पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे, किंवा नाही लावलं तरी चालेल. पण जास्त सुक्क जर वाटत असेल तर आपल्याला थोडस पाण्याचा शिपका मारावा लागेल. छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे, पाण्याचा शिपका मारून घेतलेला थोडासा लागलेला. आणि या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेते मी फुलके बनवण्यासाठी. अगदी एक छोटा उंडा घेतलेला आहे आणि पीठ भरभरून घेतलेलं आहे. आपल्याला छान असा लाटून घ्यायचा आहे, जास्त भुरका आपल्याला करायचं नाही. या पद्धतीने मी लाटून घेत आहे. अतिशय छान असा आपला फुलका लाटून तयार झालेला आहे. आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण पातळ लाटून घेतलेलं आहे. भाजून घेऊया आपण. इथे आपला तवाही छान गरम झालेला आहे. आपण फुलका लाटून घेतलेला घालून घेऊया. आणि आपल्याला प्रथम थोडस हलकं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपला जर लोखंडाचा तवा असेल तर थोडस तेल लावून घ्यायचं. आणि अगदी अर्धा सेकंद आपल्याला सॉरी अर्धा मिनिट भर आपल्याला भाजून घ्यायचं एका साईडनी. जास्त वेळ नाही शिकवायचं आणि लगेच पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे बघत असाल थोडस नॉर्मल भाजलेलं आहे. आणि दुसऱ्या साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने बघत असाल तर मस्त असे डाग पडूस तर आपण भाजून घेतलेले, छान भाजून घेतलेले. म्हणजे आता आपण पलटी करून घेऊया. आणि छान आपल्याला फुलका जो आहे छान असा भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडनी. खूप छान असा फुगत आहे, दिसत असेल. मस्त आपला फुलका फुगत आहे. बघत असेल तर मस्त असा टुम्म आपला फुलका फुगलेला आहे आणि खूप छान असं झालेलं आहे. बघत असेल अगदी मऊ लुसलुशीत असे फुलके होतात. खूप छान भाजले गेलेलं आहे. आणि याच्यावरनं तुम्ही खायच्या वेळेस तूप लावू शकता, किंवा आता सुद्धा तूप लावू शकता. आपण बिना तुपाचे किंवा बिना तेलाचे बनवत आहोत. याच पद्धतीने मी सर्व फुलके बनवून घेणार आहे. दुसराही फुलका मी दाखवत आहे. थोडासा अगदी अर्धा सेकंद आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि लगेच पलटी करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तर अतिशय सुंदर असे आपले फुलके तयार झालेले, अगदी मऊ लुसलुशीत, खूप छान असे दिसतही आहे. आणि खूप छान असे फुगलेले फुलके. आणि कसली चटणी ठेचा कशा संग सुद्धा खूप छान लागतात. मी पनीरची भुर्जी बनवली त्या संग, खूपच भन्नाट लागतात. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.